नमस्कार. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आज आपण अशा एका संकटावर बोलणार आहोत. होय, संकटच. ज्या संकटाने भारतातील तमाम शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आणि जनसामान्यांची झोप उडवली. कल्पना करा, जून महिना सुरू झाला आहे. शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. बियाणे घरात आणून ठेवलं आहे. खताची व्यवस्थाही झाली आहे. पण अजून उष्णता कमी होत नाही, तापमान कमी होत नाही आहे, आकाशात ढगच नाही आहेत. आणि अचानक एक शब्द चर्चेत येतो, अल निनो. हा शब्द ऐकायला साधा वाटतो, पण याच शब्दाने अनेक वेळा भारतातील शेती उद्ध्वस्त केली आहे. आणि याच शब्दाने भारतातील लाखो शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हा अल निनो नेमका काय आहे. अल निनो तो भारतासाठी इतका धोकादायक का आहे, आणि यंदा तो सक्रिय झाला तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात. अल निनो हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात निर्माण होतो, पण त्याचा परिणाम भारतातील सर्व शेतकऱ्यांवर होतो. हे ऐकून आश्चर्य वाटले ना? पण हेच सत्य आहे. सामान्य परिस्थितीत प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात गरम पाणी जमा होते. पूर्व भागात थंड पाणी असते आणि यामुळे वाऱ्याचे संतुलन कायम राहते. परंतु काही वर्षांनी हे संतुलन बिघडते. समुद्राचे तापमान अचानक वाढते, गरम पाणी पूर्वेकडे सरकते आणि जगभरातील हवामान बदलायला सुरुवात होते. यालाच अल निनो म्हणतात. भारतातील अनेक दुष्काळी वर्षांमागे अल निनोचा प्रभाव आपल्याला जाणवला आहे. मग 1972 हे साल असेल, 1987 असेल, 2002 असेल, 2009 असेल, 2015 असेल, या वर्षांमध्ये भारताने पावसाची मोठी तूट अनुभवली आहे. आणि आता 2026, याच 2026 मध्ये आज आपण आहोत. विशेषतः 1972 आणि 2002 मध्ये याच अल निनोचा देशातील शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. सर्वांनाच आठवत असेल तो दुष्काळ. 1972च्या दुष्काळाचे चटके सहन केलेल्या पिढीला विचारा, हा दुष्काळ नेमका कसा होता, या दुष्काळाची दाहकता किती होती. आणि या दुष्काळात या जाणकार मंडळींनी जे 1972च्या दरम्यान साधारण 18, 19, 20 वर्षाचे होते, त्यांना विचारा की 1972चा दुष्काळ कसा होता. ते 1972चा दुष्काळ सांगताना त्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. पहा काय अवकाळ आहे. वावरामध्ये बसेल, त्याच्यामध्ये काही पीक नाही, काही नाही, आणि कसे दिवस काढायचे सोपं नाही. दिवस फार अवघड आहे. आणि त्यावेळच्या 72च्या दुष्काळामध्ये जे जे आठवलं ना, तेच आता आठवून राहिलं. आता काय करावं असं वाटतं. दिवस कसे जायचे पुढं, फार अवघड आहे. पुन्हा पाटाचे कामं केले, पगार व्हायचे काही टायमाला 20 रुपये, काही टायमाला 10 रुपये, अशा परिस्थित्या काढल्या आम्ही. लांब लांब कामाला सरकारनं जिकडं कामं काढले तिकडं कामाला जायचो आम्ही पायी. तेव्हा सायकली नाही, काही नाही. मग तेव्हा अल निनो होतं. मग आताही आहे वर्ष 2026, आणि या वर्षीही अल निनो नावाचे संकट आता भारतावर घोंघवतोय. जर अल निनोचा प्रभाव वाढला तर काय काय परिणाम होऊ शकतात याच्याकडे पहा. जर अल निनोचा प्रभाव वाढला तर यंदा पेरणी उशिरा होऊ शकते, उगवण कमी होऊ शकते, दुबार पेरणी करावी लागू शकते, उत्पादन घटू शकते, कर्ज वाढू शकते, शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढू शकतो. मग आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतोय की अल निनो संकटाचा महाराष्ट्रावर सर्वाधिक परिणाम कुठं होईल. तर चला पाहू. मराठवाडा, विदर्भ,
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, या भागांमध्ये पाऊस आधीच अनियमित आहे आणि यंदाही पावसाचा निश्चित अंदाज देता येत नाहीये. अल निनो सक्रिय झाल्यास पावसात मोठे खंड पडू शकतात आणि दुष्काळाची दाहकता वाढू शकते. हे अल निनोचे संकट तुमच्या घरावर कसा परिणाम करते याविषयीची माहिती पहा. अनेकांना वाटते अल निनो म्हणजे फक्त शेतकऱ्यांची समस्या, पण तसं नाही आहे. जर पाऊस कमी झाला तर शेतकऱ्यांना पावसाअभावी पीक सोडून द्यावे लागते. त्या पिकासाठी मशागतीपासून बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व मेहनत एवढा खर्च करूनही हाती काहीच लागत नाही. मातीआड केलेली महागडी बियाणं, रासायनिक खतं सोडून द्यावी लागतात. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढतच जातो. मग भाजीपाला मागतो, धान्य मागते, दूध मागते, पशुखाद्य मागते आणि महागाई वाढते. पाऊस कमी झाला म्हणजे धरणे कमी भरतील, भूजल पातळी घटेल, धरणातील पाण्याचा साठा कमी होतो, काही धरणे कोरडी झाक पडतात, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि शहरी भागालाही याची मोठी झळ पोचू शकते. या अल निनो नावाच्या संकटाचा सामना आपल्याला करावाच लागेल. त्यासाठी आतापासूनच तयारी केली पाहिजे. काही तज्ज्ञांच्या मते मग ह्या अल निनोचं संकटाचा आपल्याला जर सामना करायचा असेल तर कोणती तयारी केली पाहिजे? तर पेरणीची घाई करू नका. हवामानाचा अंदाज रोज पहा. कमी कालावधीत उगवून येणारी जी वाण आहेत ते बियाणं निवडा. आंतरपीक घ्या, पीक विमा काढा, शेततळे भरून तयार ठेवा, ठिबक सिंचन वापरा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि सर्वात महत्त्वाचं पाण्याचा वापर जपून करा. कारण अल निनो म्हणजे दुष्काळ निश्चित नाही. कधीकधी अल निनो असूनही चांगला पाऊस पडलेला आहे, परंतु ती जोखीम पण आपण घेऊ नये. जर पाऊस कमी पडला तर काय, म्हणून त्याची जोखीम वाढते. म्हणून भीती नव्हे तर तयारी आवश्यक आहे. मित्रांनो, अल निनो हा फक्त हवामानशास्त्रातील शब्द नाही, तो शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तो देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न आहे. तो प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघराशी जोडलेला प्रश्न आहे. आणि वेळेवर तयारी केली तर संकट टाळता येते, पण दुर्लक्ष केले तर त्याची मोठी किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागू शकते. आजच्या भागात इतकेच. या अल निनोबद्दल आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुनील गायकवाड, आपण पाहत होतात आवाज जनतेचा.